नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवातीला टॉप 9 राजकीय बातम्या पाहूयात। जीआर विरोधात भुजबळ आज किंवा उद्या कोर्टामध्ये जाण्याची शक्यता। जीआर बाबत कोर्टामध्ये स्पष्टता यावी म्हणून कोर्टामध्ये जायचंय। जीआर मधील काही शब्दांवरून संभ्रम, छगन भुजबळांचं विधान। राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत उद्या राज्य सरकारच्या ओबीसी विभागाची महत्त्वाची बैठक। बबनराव तायवाडे, परिणय फुके बैठकीला उपस्थित राहणार। मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार का, याकडे लक्ष। मराठा समाजाचा विचार करताना ओबीसी समाजाचं अहित होऊ देणार नाही। ओबीसींचा उद्धार आणि विकास करण्याचं शिवकार्य आम्ही करणारच, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। मुंबई आणि ठाण्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा देवाभाऊ उल्लेख असलेले बॅनर। मराठा आरक्षणावर भाजपचं कॅम्पेन तर आम्ही श्रेयवादाच्या लढाईमध्ये नाही, विकास महत्त्वाचा, एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। मुंबई ठाण्यानंतर कल्याणमध्येही झळकले मुख्यमंत्र्यांचे बॅनर। कल्याणमधील पौर्णिमा टॉकीज चौक परिसरामध्ये लागले बॅनर। बॅनरवर मुख्यमंत्री फडणवीस शिवरायांना नमन करतानाचा फोटो। मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये आत्महत्या केलेल्या किंवा मृत्युमुखी पडलेल्या 7 मराठा बांधवांच्या वारसांना राज्य सरकारच्या वतीनं आर्थिक मदत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 7 मराठा बांधवांच्या वारसांच्या नावावर प्रत्येकी 10 लाख रुपये पडताळणी करून वर्ग केले जाणार। उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज एनडीए आणि इंडिया आघाडीच्या स्वतंत्र बैठका होण्याची शक्यता। एनडीएकडून सीपी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी मैदानात। दोन्ही बाजूंचे खासदार मतदानाची रंगीत तालीम करणार। शिंदेंच्या शिवसेना खासदारांची आज दुपारी 12:30 वाजता खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी बैठक। उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी रणनीती ठरणार। ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊतही दिल्लीमध्ये दाखल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज आभार सभा आणि पक्ष मेळावा। संभाजीनगरमध्ये पक्षीय कामकाज, विकास कामांवर महत्त्वाची बैठक। संध्याकाळी संत एकनाथ रंगमंदिरामध्ये शिंदेंची सभा।